महाराणा प्रताप नगर येथील विविध विकास कामांच्या भूमिपूजन समारंभाचे सन्माननीय अध्यक्ष साकोळकरजी, ज्यांचे विचार आपण नुकतेच ऐकले ते लातूरचे खासदार डॉक्टर शिवाजी काळगेजी, लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ॲडव्होकेट किरण जाधव, लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अभय साळुंके, लातूर शहराच्या नवनिर्वाचित महापौर सौभाग्यवती जयश्री सोनकांबळेजी, उपमहापौर ॲडव्होकेट स्नेहल उडगेजी, लातूर शहर महानगरपालिकेतील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे गटनेते विजयकुमार साबदेजी, लातूर शहर महानगरपालिकेचे स्थायी समितीचे नवनिर्वाचित सभापती सचिन बंडापल्ले, सौभाग्यवती पूजा नितीन जाधव, सौभाग्यवती प्रिया नामदेव उपाडे, ॲडव्होकेट समत पटेल, विजय देशमुख, लातूर शहर महानगरपालिकेच्या परिवहन समितीचे नवनिर्वाचित सभापती फैजल खान कायम खानी, ॲडव्होकेट फारुख शेख, तुकाराम आडे, विष्णू धायगुडे, डॉक्टर दिनेश नवगिरे, गोविंद देशमुख, राजकुमार पवार, संजय आडे, शहनाज गोलंदाज जी, मनोज थोरात, तबस्सुम आरिफ शेख जी, रामस्वामी, संजय ओहोस, सत्यवान कांबळे, व्यासपीठावर उपस्थित असलेले इतर सारे मान्यवर, या भूमिपूजन समारंभाच्या जाहीर सभेला उपस्थित असलेले महाराणा प्रताप ग्रामपंचायत हद्दीतील ग्रामस्थ, नागरिक, बंधू भगिनी, पत्रकार आणि तरुण मित्रांनो, महाराणा प्रताप नगर ग्रामपंचायत याचा विस्तार किती झालाय याची कल्पना आपल्या सगळ्यांना आहे. आता त्या महिला ज्या तक्रार करतायत, आता ते कोणत्या साली इथं राहायला आले होते मला माहिती नाही. किती वर्ष झाले इथे येऊन? 10. कुठून आलात? अरे मूळ गाव कोणतं? लातूर कोणता वार्ड? जयनगर. आता कोणता प्रभाग आहे तो? तिथून इथं फार दूर नाही. आपल्याला या परिसराची कल्पना आहे की इथं आपण जे प्लॉट घेतले काही वर्षापूर्वी, ज्या विकासकांनी प्लॉटिंग केली त्यांनी कसल्याच भौतिक सुविधा तुम्हाला दिल्या नाही.
आम्ही तीच चर्चा आज दिवसभर करतोय. शासनाचा नियम असा आहे की एखादा विकासक जेव्हा प्लॉटिंग करतो, प्लॉट पाडतो, तेव्हा प्लॉट दिल्यानंतर प्लॉट समोरचा रस्ता, नाली, पथदिवा, विजेची व्यवस्था ही त्या विकासकांनी करायची आणि त्याच्यानंतर मग महानगरपालिकेला त्या भौतिक सुविधांचं हस्तांतरण करायचं. आता दुर्दैवाने इथं असं झालं की या सगळ्या भौतिक सुविधा विकासकांना पुरवल्याच नाही आणि मग सामान्य माणसाला एका अर्थानं फसवण्याचं काम त्या काळामध्ये विकासकानं केलं असं मी म्हणालो होतं. ते चुकीचं होऊ नये आणि मग तो सगळा ताण हा ग्रामपंचायतीवर, लातूर शहर महानगरपालिकेवर, नगरसेवकावर, पंचायत समिती सदस्यावर, जिल्हा परिषदेच्या सदस्यावर, आमदारावर आणि खासदारावर येणार. यापूर्वी आपण बहिष्कार करण्याचा निर्णय जाहीर केला आणि मग चर्चा सुरू झाली. बातम्या आल्या, वर्तमानपत्रामध्ये बातमी आली, टीव्हीवर बातमी आली आणि मग लातूर शहरामध्ये मतदानावर बहिष्कार होतोय. ते इथंच थांबत नाही, ते जातं आदरणीय विलासराव देशमुख साहेबांपर्यंत. म्हणजे आदरणीय विलासराव देशमुख साहेबांच्या लातूरमध्ये लातूरातला मतदार मतदानावर बहिष्कार घालतोय याची चर्चा सुरू होते. आणि मग अमित देशमुख काय करतात, डॉक्टर शिवाजी काळवे काय करतात, सचिन पट्टापल्ले काय करतात, ऍडव्होकेट फारुख शेख काय करतात, म्हणजे असं सगळं चर्चा सुरू होते. तर त्याची पार्श्वभूमी सचिन बंडापल्ले यांनी आपल्याला सांगितली, ऍडव्होकेट किरण जाधव यांनी सांगितली. त्याही वेळेला आम्ही तुमच्याशी संवाद साधला, तुम्हाला हमी दिली आणि या विकासाच्या कामांना मान्यता देण्याचं, निधी देण्याचं काम केलं. आणि मला याची कल्पना आहे की आज आपण 16 कामं सुरू केली. 10 लाखाचं एक काम, 1,60,00,000चे 16 कामं. आणि मला याचं समाधान आहे, आनंद आहे की लातूर शहरातल्या सामान्य माणसाच्या वसाहतीमध्ये निधी मंजूर करण्याचं काम आम्हाला करता आलं, याचं आम्हाला समाधान आहे. आणि याचं समाधान का आहे? तुम्ही मोलमजुरी करून आपली उपजीविका भागवता. सकाळी उठल्यानंतर तुमच्या जीवनामध्ये युद्ध सुरू होतं. म्हणजे आजची उपजीविका कशी भागवायची. आणि मग त्या सगळ्या अडचणीतून कुठं वेळ आहे आपल्याला कुठेतरी महापालिकेला जा, नगरसेवकाला भेट, आमदाराला भेट, खासदाराला भेट. तुमची ही अपेक्षा आहे
की आम्ही जिथे आमचं वास्तव्य आहे तिथे विकासाच्या योजना राबवल्या गेल्या पाहिजेत. आणि आज आम्ही तुमचे लोकप्रतिनिधी म्हणून सचिन बंडापल्ले यांनी सांगितलं, महापालिकेच्या आणि विधानसभेच्या निवडणुका होऊन काही फार काळ ओलटला नाही, पण आज या कामांना सुरुवात झालेली आहे आणि आता ही श्रृंखला अशीच पुढे सुरू राहणार आहे. मी इथं आल्यानंतर पाहिलं की आमच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी जे काही रस्ते सुचवले ते आम्ही प्राथमिकता यादीप्रमाणे त्याला मंजुरी दिली. 16 रस्ते मंजूर झालेले आहेत. माझी अशी कल्पना होती की एका चौकापासून दुसऱ्या चौकापर्यंत म्हणजे पूर्ण बोळ किंवा पूर्ण रस्ता विकसित होईल अशी माझी कल्पना होती. अनेक ठिकाणी आम्ही रस्त्याचा शुभारंभ केलाय. काही ठिकाणी 80 मीटर, 100 मीटर, 120 मीटर रस्त्याची जी रुंदी आहे आणि लांबी आहे, तो काही सगळा रस्ता या कोपऱ्यापासून त्या कोपऱ्यापर्यंत पूर्ण होणार नाही याची कल्पना मला आहे. मला असं वाटतं जे झालं ते चांगलं झालं, कारण खासदार आलेले आहेत, त्यामुळे ती जी काय बोळ आहे अर्धी बोळ आमदार निधीतून आणि राहिलेली बोळ खासदार निधीतून, नाही का? बरोबर आहे की नाही? म्हणजे पूर्ण बोळ होईल. आणि म्हणून खासदारांना देखील आपण सगळे आता एक आग्रही विनंती करूया की आता आमदारांना निधी दिला, त्याच्या पुढे आता खासदारांनी निधी दिला, म्हणजे ती सगळी बोळ किंवा तो सगळं रस्ता पूर्ण होईल अशी एक विनंती खासदारांना आपल्या सगळ्याच्या वतीनं आपण करूया. आणि ही जर विनंती तुम्हाला पटली असेल तर जरा टाळ्याच्या गजरात खासदारांचं लक्ष वेधा. हे 16 रस्ते आपल्याला पूर्ण करता येतील. लातूर शहर महानगरपालिकेला आम्ही आजच सूचना केलेल्या आहेत की लातूर शहरातला हा जो काही म्हणजे झालर क्षेत्र, फ्रिंज एरिया, आउटस्कर्ट्स म्हणून याला आपण संबोधतो, याच्यासाठी एक नवा आराखडा लातूर शहर महानगरपालिकेनं तयार करावा अशी विनंती आम्ही त्यांना केलेली आहे. शेकडो कोटी लागतील. सगळ्या लातूर शहराच्या झालर क्षेत्राचा जर विकास करायचा असेल शेकडो कोटी रुपये लागतील. त्याचा एक बृहत आराखडा तुम्ही तयार करा, जेणेकरून मग पहिला टप्पा, दुसरा टप्पा, तिसरा टप्पा, चौथा टप्पा येणाऱ्या काळामध्ये या सगळ्या भागाला आपल्याला न्याय देता येईल अशी योजना लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीनं आखण्यात येते आहे. हे मला आपल्याला इथं मुद्दामून सांगितलं पाहिजे. तुम्ही पाण्याचा विषय या ठिकाणी मांडला. तौफिक असं म्हणाले की मला बोलता येत नाही. बोलता येत नाही म्हणून ते एवढं बोलले. बोलता आला असतं तर तुम्ही आणखी किती बोलला असता. लातूरच्या महापौर इथं आहेत, लातूरचे उपमहापौर इथं आहेत. त्यांनाही माझी अशी विनंती आहे की लातूर शहर महानगरपालिकेच्या हद्दीच्या बाहेर देखील विकासाच्या योजना आपल्याला राबवता येतात. कायद्यामध्ये तशा तरतुदी आहेत. आणि म्हणून आपल्याला अशी विनंती आहे की सिटी बस असेल, पाणी पुरवठा असेल, कचरा व्यवस्थापन असेल, या सगळ्या व्यवस्था तुम्हाला इथं कशा देता येतील यासाठी सुद्धा आपण प्रयत्न करा. जिथं अडचण येईल तिथं आम्ही संबंधितांना सूचना करू, जेणेकरून ठीक आहे ते घरणीचं पाणी
तौफिक असं म्हणाले संभाजी पाटलांनी काहीतरी त्याला विरोध केला. महापौरांनी उपमहापौरांनी संभाजी पाटलांची भेट घ्यावी. समजा सामान्य माणसं जर बनतायत की विरोध होतोय तर तो विरोध होतोय का विचारणा केली पाहिजे, नाही का? कारण सरकारनं योजना मंजूर केली, सरकारनं पाण्याचा स्रोत निश्चित केला आणि आता मात्र मग ते पाणी उपलब्ध होणार नाही अशी जेव्हा बातमी आपल्याकडे येते तेव्हा आपण विचारणा केली पाहिजे. आणि काही हरकत नाही, कारण संभाजी पाटलांचं सुद्धा वास्तव्य या शहरामध्ये आहे. लातूर शहर महानगरपालिकेमध्ये वास्तव्य आहे त्यांचं. त्यामुळं त्या घरणीच्या पाण्याचा काय तो न्याय निवाडा एकदा लावून टाका, नाहीतर मग तुमच्या ज्या पाणी पुरवठ्याच्या योजना आहेत त्या योजनेत यांना पाणी उपलब्ध करून द्या, जेणेकरून मग ते घरणीचं पाणी येईल नाही तर न येईल. हे आहेत की तुम्ही काय निलंग्याचे आहात का? तुम्ही कुठले आहात? नाही नाही, मतदान कुठं आहे तुमचं? मतदान कुठं आहे? बोलू द्या बोलू द्या बोलू द्या बोलू द्या. आओ बोलू द्या त्यांना, कुछ मत करो. आप दोनों भाई भी थे वहाँ उदगीर में, एक नहीं यहाँ से पानी पिलाने के लिए है. तर ते घरणीचं पाणी ते देणार नसतील तर तुमचं पाणी तुमच्या पाशी असं त्यांना कळवून महापौरांना आणि उपमहापौरांना आमची अशी विनंती आहे की पाणी पुरवठा जो लातूर शहर महानगरपालिकेला होतोय त्याच्याशी संलग्नच हा सगळा भाग आहे. हद्दवाढीमध्ये सुद्धा आता हा भाग समाविष्ट होणार आहे. म्हणून या योजनेला लातूर शहर महानगरपालिकेच्या मुख्य पाणी पुरवठा योजनेमधूनच पुरवलं जावं अशी एक विनंती त्यांना आपल्या सगळ्याच्या वतीनं आज आपण या ठिकाणी करूया. पाणी पुरवठाच नाही, कचरा व्यवस्थापन सुद्धा मला असं वाटतं. आणि पण एक आहे, स्वच्छता कर आणि मग पाणीपट्टी हे मात्र ग्रामपंचायतीला ठराव करून तो सगळा अधिभार महानगरपालिकेकडे वर्ग करावा लागेल. त्याच्यामध्ये काय कायद्याच्या बाबी आहेत हे सुद्धा आपल्याला यामध्ये येणाऱ्या काळामध्ये पाहावं लागेल. आणि म्हणून कचरा असेल, पाणी असेल, हे सगळं लातूर शहर महानगरपालिकेच्या पुढाकाराने या ठिकाणी करण्यात येईल हे देखील नागरिकांना मी या ठिकाणी सांगू इच्छितो. सिटी बस याचा विस्तार सुद्धा येणाऱ्या काळामध्ये होणार आहे. सिटी बसची योजना सुद्धा या भागामध्ये अगदी या कोपऱ्यात नागरिकांना सिटी बसचा उपयोग करून शहरात प्रवास करता यावा या योजनेसाठी सुद्धा आम्ही आपल्यासाठी विकसित करण्याच्या सूचना लातूर शहर महानगरपालिकेला केलेल्या आहेत. येणाऱ्या काळामध्ये हद्दवाढीमध्ये कदाचित महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये तुमच्या भागाचा समावेश होईल.
समाप्ती वगैरे ह्या सगळ्या कामांना गती मिळेल आणि या भागाचा चेहरा मोहरा बदलल्याशिवाय राहणार नाही, हे आपण समजून घेतलं पाहिजे. मला आता सचिन बंडापल्ले, मी त्यांना सहज विचारत होतो की आता हे प्लॉट इथं जे घेतले लोकांनी त्याच्या किमती काय आहेत? 2,000 रुपये फूट, 2,500 रुपये फूट, 3,000 रुपये फूट आणि रस्त्याला तर 7-8 हजार रुपये फूट, अशा किमती आता आपल्या जागेच्या झालेल्या आहेत. आणि म्हणून खऱ्या अर्थानं कष्टकरी हा देखील आता लातूर शहरामध्ये वास्तव्य असल्यामुळं तो आता लखपती आणि करोडपती झालेला आहे. ही किमया लातूर शहराची आहे. आणि आज इथं जागेच्या किमती वाढण्याचं जे काही कारण आहे, या लातूर शहराचा जो विकास गेली अनेक वर्ष ज्या पद्धतीनं झालेला आहे त्याच्यामुळं हे सगळं शक्य होत आहे. आदरणीय विलासराव देशमुख साहेबांची परंपरा, आदरणीय शिवराज पाटील साहेबांची परंपरा, आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबांची परंपरा, आणि त्या परंपरेला पुढे घेऊन जाण्याचं काम आम्ही सगळे या ठिकाणी करतोय. कुठेही कधीही गालबोट लागलेलं नाही. स्वातंत्र्याच्या काळापासून आज तागायत लातूर शहरामध्ये कधीही जातीय दंगल घडली नाही. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्याचं काम लातूरच्या लोकप्रतिनिधींनी सदैव केलं. आणि मग याचं सारं श्रेय तुम्हाला जातं. तुम्ही निवड केली या लोकप्रतिनिधींची, तुम्ही मतदान केलं आणि म्हणून तुमच्या विश्वासाला कधीही लातूरच्या लोकप्रतिनिधींनी तडा जाऊ दिलेला नाही. अमित देशमुख असतील, डॉक्टर शिवाजी काळगे असतील, आदरणीय दिलीपराव देशमुख साहेब असतील, आदरणीय विलासराव देशमुख साहेब असतील, आदरणीय शिवराज पाटील साहेब असतील, कधीही नाही. मुक्त संवाद याला म्हणतात, मुक्त संवाद. तौफीक भाई, उनका भी जो काम है वो देख लीजिए, आने वाले इसमें वो काम कर दीजिए. या सगळ्या कामांना आता या निमित्तानं सुरुवात झाली आणि आम्ही आपल्याला इथं आश्वस्त करण्यासाठी आलेले आहोत की आता मागे वळून पाहायचं नाही. ही जबाबदारी आम्ही आता स्वीकारलेली आहे. तुम्हाला काही आता हेलपाटे घालणं, खेटा घालणं याची काही गरज नाही. लातूर शहर महानगरपालिका, लातूर जिल्हा परिषद पुढाकार घेतील. दिल्ली मुंबईहून सुद्धा निधी जर तुम्हाला हवा असेल तर खासदार महोदय आणि मी तो निधी आपल्यासाठी खेचून आणू. पण आता या परिसरामध्ये विकासाची गंगा प्रत्येकाच्या दारापर्यंत येईल ही खात्री मी आपल्याला या निमित्तानं देणार आहे. आज किरण जाधवांनी त्या कुठून कुठं काम होतं ही नावं वाचली, 32 एक नावं वाचली तुम्ही, ह्या घरापासून त्या घरापर्यंत. पण ती नावं वाचत असताना हे सगळे बारकाईनं ऐकत होते की माझं नाव कधी पुकारलं जाईल. त्याच्या घरासमोर तर रस्ता झाला, माझ्या घरासमोर कधी होईल हे बारकाईनं. मी काय म्हणालो तो मगाशी, कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. त्याचं जिवंत उदाहरण तुम्हाला सांगितलं.
त्यामुळं आपल्यापैकी प्रत्येकाला एखाद्याच्या घरासमोर अजून रस्ता झाला नसेल, नाली झाली नसेल, त्यांनाही आम्ही आश्वस्त करू इच्छितो की दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या टप्प्यामध्ये त्याही रस्ता आणि नाल्याची कामं याला मंजुरी देण्यासाठी आम्ही कार्यरत आहोत आणि कुणीही कसलीही शंका बाळगायचं काही कारण आहे असं मला स्वतःला वाटत नाही. आमच्या सगळ्याच लोकप्रतिनिधींना माझी विनंती आहे की प्राथमिकता जी आहे ती सुद्धा तुम्ही निश्चित केली पाहिजे. म्हणजे आता आमच्या त्या महिला त्या अगदी पोटतिडकीनं चिडून बोलत होत्या की सगळं झालं, माझ्या घरासमोरचा रस्ता कधी होणार. आणि म्हणून खरं म्हणजे त्यांना सुद्धा आपल्याला आश्वस्त केलं पाहिजे, त्यांना सांगितलं पाहिजे की या योजनेमध्ये या वर्षी, या महिन्यामध्ये तुम्हाला निधी मंजूर होईल आणि ते काम आपण करून देऊ. कार्यकर्त्याचं हेच काम आहे. तुम्ही जेव्हा मतदान मागायला जाता त्यांना, तेव्हा त्यांनी मतदान आपल्याला द्यावं अशी आपली अपेक्षा असते. मतदान झालं, तुम्ही निवडून आला, त्याच्यानंतर मतदाराला आश्वस्त करणं, धीर देणं हे कार्यकर्त्याचं काम आहे. आणि म्हणून आमचे पक्षाध्यक्ष किरण जाधव आहेत, अभय साळुंके आहेत, तुम्ही बूथ प्रमुख करता, बूथ कमिटी करता, तर त्या कार्यकर्त्याच्या मार्फत त्या नागरिकांना आपल्याला आश्वस्त करता आलं पाहिजे की तुमची जी काही मागणी आहे ती पक्षाकडे नोंदवलेली आहे आणि तुमचं काम साधारणतः कधी होणार आहे याची किमान त्याला पुसटशी कल्पना त्या नागरिकाला जर आपल्याला देता आली तर मग तेही धीरानं, संयमानं त्या निधीची वाट पाहतात, ते काम सुरू होण्याची प्रतीक्षा करतात. आणि म्हणजे एकंदरीतच या सगळ्या आपल्या कामाला चांगल्या पद्धतीनं पुढच्या काळामध्ये अंमलबजावणी करण्याच्या दृष्टिकोनातून मला असं वाटतं हाच संवाद जर अधिक आपण बळकट केला तर नागरिक सुद्धा हे कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभे राहतील आणि मग कार्यकर्ते संघटन सक्षम करण्यामध्ये त्यांना त्याचा उपयोग होईल. आणि मग काँग्रेसला आपल्याला जे काही जिल्ह्यामध्ये निवडून आणायचंय, राज्यामध्ये निवडून आणायचंय, देशामध्ये निवडून आणायचंय, त्यासाठी ही सगळी मदत या ठिकाणी होईल. शेवटी आता ते निलंग्यामध्ये तुम्हाला निवडून आणायचं म्हणतात, आणायचं का नाही? हा जो संवाद आहे हा अधिक बळकट झाला पाहिजे. कायदा सुव्यवस्था, अवैध धंदे, यावरही आपल्याला आळा आणावा लागेल. गुन्हेगारी ही जी वाढत चाललेली आहे त्याचा बंदोबस्त कसा करायचा? महापौर, उपमहापौर, स्थायी समितीचे सभापती, खरं म्हणजे लातूरमध्ये आपल्याला तर ह्याची काळजी घ्यावी लागेल. आपल्या डोळ्यासमोर रस्त्यावर खून होत आहे, असं कधी होत नव्हतं. आणि मग अशा घटना घडणार नाही त्यासाठी लोकप्रतिनिधी जागरूक राहिलं पाहिजे. उद्याच आम्ही जिल्हा पोलीस अधीक्षकांना आणि पालकमंत्र्यांना भेटणार आहोत एका बैठकीच्या निमित्तानं. मी त्यांना सांगणार आहोत कायदा आणि सुव्यवस्था जिथे ढासाळत चाललेला आहे तिथं अधिक कडक कारवाया शासनाच्या गृह विभागाने आणि पोलीस खात्याने केल्या पाहिजेत, जेणेकरून
लातूरचा नागरिक, मग पुरुष असेल महिला असेल, ज्येष्ठ असतील, मुलं असतील, मुली असतील, त्यांना बिनधास्तपणे लातूरमध्ये वावरता आलं पाहिजे. नाही तर असे अनेक शहर आहेत की जिथे आजही आपल्याला वावरता येत नाही. एकदा ते लोन जर का आपल्याकडे आलं तर मग लातूरचं लातूर पण हरवून जाईल आणि लातूरचं लातूर पण हरवून आहे. यासाठी आपल्याला जागरूक राहावं लागेल. खरं म्हणजे इथं सुद्धा लोकांनी याकडे बारकाईने लक्ष दिलं पाहिजे. अगदी आपल्या शेजारी गल्लीमध्ये कुठेही असे अवैध प्रकार होत असतील तर आपल्या लोकप्रतिनिधीला सांगितलं पाहिजे. हे देखील आपण लक्षात ठेवा. आज सीबीएसई मध्ये 96% मार्क घेऊन आपल्या परिसरातला एक मुलगा या ठिकाणी उत्तीर्ण झाला. त्यांचंही मी मनापासून अभिनंदन करतो. क्या नाम बताया आपने? माहिर, MAIR, माहिर सय्यद. 96% मार्क घेतले त्यांनी. आता दयानंद कॉलेजला ते शिकताय. इथून आता ते दयानंद कॉलेजला जाणार, तिथे शिकणार. घरून कॉलेजला जाईपर्यंत, कॉलेजहून ट्युशनला जाईपर्यंत, ट्युशनहून घरी येईपर्यंत काय होत आहे हे देखील पाहायला पाहिजे. संस्कार हे घरात केले जातात. सरकार, लोकप्रतिनिधी कायदा आणि सुव्यवस्था नीटपणानं कशी राखली जाईल यासाठी कार्यरत असतात. पण कुठं काही अवैध व्यवसाय, अवैध विक्री, अवैध धंदा होत असेल त्याच्यावर तर आळा आम्ही आणूच. पण या पिढीनं सुद्धा त्याच्यापासनं सुरक्षित असलं पाहिजे, दूर राहिलं पाहिजे. हे देखील इथं मला मुद्दामून आपल्या पुढे मांडायचं. मला कालच कोणीतरी सांगितलं, खासदार महोदय, हा मुद्दा अतिशय गंभीर आहे की लातूर शहरातून 30 मुली गायब झाल्या. लातूर शहरातून. या परिसरामध्ये ती तक्रार आहे का मला माहिती नाही. शहरातून 30 मुली गायब झालेल्या आहेत. मग लातूर शहर महानगरपालिका या बाबतीत काही करणार आहे का नाही? लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही काही करणार आहात का नाही? खासदार म्हणून तुम्ही काही करणार आहात का नाही? आमदार म्हणून मी काही करणार आहे की नाही? लोकसभेमध्ये हा मुद्दा आपल्याला मांडावा लागेल. विधानसभेमध्ये हा मुद्दा आपल्याला मांडावा लागेल. ही जर अवस्था आपल्या लातूरमध्ये असेल तर इतरत्र काय चाललंय याची कल्पनाच न केलेली बरी. तौफीक भाई, ऐसी शिकायत इस यहां तो नहीं है ना, तो अच्छा है. लेकिन आप ध्यान रखिए कि ये हो रहा है. आगाह करना हमारा फर्ज है. और जहां भी ये हुआ है, वो जो भी बेटियां हैं वो कैसे घर वापस आएंगी, इसकी चर्चा हम कल पालक मंत्री से करेंगे, एसपी से करेंगे और उसका पूरा ब्यौरा हम उनसे लेंगे. खूप बोलता येण्यासारखं आहे, खूप बोलता येईल, पण आज
आपल्या या परिसरासाठी एक आनंदाचा दिवस आहे. इथं विकासाच्या कामांची सुरुवात होते. अमोल देशमुख हे कंत्राटदार आहेत. उत्तम दर्जाचे ते कंत्राटदार आहेत. खरं म्हणजे एवढे लहान कामं ते करत नाहीत, पण आम्ही त्यांना आग्रह केला की दर्जेदार कामं आम्हाला हवेत, तुम्हाला हवेत, आणि म्हणून नाली, रस्ता, दर्जेदार कामं वेळेत अमोल देशमुख हे कंत्राटदार म्हणून पूर्ण करतील आणि टिकाऊ दीर्घकाळ ही कामं टिकतील अशी कामं अमोल देशमुखांच्या हातून होतील, ही खात्री मी आपल्याला या निमित्तानं देऊ इच्छितो. आणि महापौर, उपमहापौर, स्थायी समितीचे सभापती त्यांनी जर चांगलं काम केलं तर चांगल्या कंत्राटदाराला आणखी कामं शहरात द्या. आपल्याला दर्जेदार कामं लातूरसाठी करायची आहेत. नाही तर अनेक ठिकाणी रस्ता होतो, मग 4 दिवसातच खड्डे पडतात आणि एका पावसात रस्ता वाहून जातो. अशी कामं इथं होता कामा नयेत, हे मला मुद्दामून या ठिकाणी सांगायचं. कब्रस्तान कमिटीनं आम्हाला शेड उभं करा म्हणून इथं पत्र दिलेलं आहे. मी आजच जाहीर मंजुरी त्याची घोषित करतो. आणि आता या कामाला आपण येणाऱ्या काही दिवसामध्ये सुरू करू, ते पूर्ण करू. झाडं वगैरे तिथं तुम्ही लावली असतीलच, आणखी काही झाडं लावता आली तर तिथे झाडं लावा. तिथं पिण्याचं पाणी आहे ना, ह्या ज्या काही सगळ्या व्यवस्था आहेत, दिवाबत्ती आहे का नाही, दिवाबत्ती त्यांना लागली तर ती देऊन टाका. त्यामुळे या सगळ्या कामांसाठी आता लातूर शहर महानगरपालिका कार्यरत झालेली आहे. तुमच्या आशीर्वादानं काँग्रेसच्या महापौर विराजमान झालेले आहेत महापौर पदाच्या खुर्चीवर. काँग्रेसचे उपमहापौर विराजमान झालेले आहेत उपमहापौर पदाच्या खुर्चीवर. आणि काँग्रेसचे स्थायी समितीचे सभापती हे विराजमान झालेले आहेत स्थायी समितीच्या सभापतीच्या खुर्चीवर. त्यामुळं आता कुठलीही अडचण आपल्याला येईल असं मला स्वतःला वाटत नाही. आणि आता एखादं काम तुमचं असेल तर थेट आता माझ्याकडे यायची गरज नाही, महापालिकेत जायचं, महापौरांना भेटायचं, उपमहापौरांना भेटायचं, स्थायी समितीच्या सभापतीला, हेच कामं करतील तुमची. त्याच्यातून काही राहिलं तर मग आमच्याकडे आणि खासदाराकडे यायचं, नाही का. चाय के लिए तो कभी भी आ सकते हैं, काम के लिए इधर, चाय के लिए इधर. तेव्हा आपण सगळे मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिला याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनापासूनचे मी आभार व्यक्त करतो. आणि महापौरांनाही विनंती करतो की जी काही चर्चा या सभेमध्ये आज झाली आणि जी कामं करण्यासारखी ती तातडीनं मंजूर करा, जेणेकरून लोकांना सुखसोयी ह्या उपलब्ध होतील आणि आनंदानं ते इथं नांदू शकतील. अशा तऱ्हेचं काम तुमच्याकडनं येणाऱ्या काळामध्ये अपेक्षित आहे, हे मला मुद्दामून या ठिकाणी सांगायचं. मी साकोळकर आणि आप बात नहीं करते क्या, अध्यक्ष समारोह भाषण करने वाले क्या, करने वाले अध्यक्ष का रहता है सबके बाद. हाँ नहीं, अध्यक्ष का भाषण रहता है. नहीं, सबको शुक्रिया था, सबको पैगाम कुछ तो दो ना. हाँ, साकोळकरांचं सुद्धा सतत हे राहिलं ते राहिलं, हे करा ते करा, सारखं चालू असतं. आणि त्यांचा शब्द कधीही आमची कुठलीही मंडळी मोडत नाही. आणि म्हणून अध्यक्षांचे सुद्धा या निमित्तानं मी कौतुक करू इच्छितो. आणि तौफिक यांनी
सुद्धा मला असं वाटतं की या सगळ्या कामामध्ये सगळ्यांच्या भेटीगाठी घेऊन सगळ्यांच्या अडचणी समजून त्यांनी आमच्याकडे मांडल्या आणि आम्ही त्याला न्याय देण्याचा प्रयत्न करत आहोत. तौफिक भाई, मुझे ऐसा लगता है कि तुम्हारा संपर्क थोड़ा कम हो गया है. गुस्सा कर रहे हैं लोग सभा में. संपर्क बढ़ाओ. उनका तुम अगर पहले सुन लेते तो यहां सुनने की नौबत नहीं आती. ऐसा होता है. तो संपर्क बढ़ाओ, सबका सुनो और सबको मदद करने की कोशिश करो. हम सब तुम्हारे साथ हैं, आप सबके साथ है. पवाराने आडेला तर खालीच बसवलं तुम्ही. काय आडे पवार, वर बसलो असतो तर ते फटके बसले नसते. तेव्हा एक उत्तम कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला. लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आणि आता नवनिर्वाचित नगरसेवक ॲडव्होकेट किरण जाधव उत्तम कार्यक्रम त्यांनी या ठिकाणी त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांच्या समवेत संपन्न केला. त्याबद्दल त्यांचे सुद्धा कौतुक करतो, त्यांचे आभार व्यक्त करतो. आणि आता असेच कार्यक्रम शहरात आणि जिल्ह्यात विकास कामाच्या संदर्भाने हे होत राहतील अशी अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करून यापेक्षा अधिक न बोलता पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे आभार. क्या रह गया क्या? तो ये तो करने ही वाले हैं ना. महबूब नगर, यहाँ काम होने चाहिए, यही कह रहे हैं ना आप. महबूब नगर के भी काम आने वाले जो आधा कर लेंगे. अभी खासदार आए ना, आधा जो भी बचा है वो ते गाणं होतं ना एक 50-50 काय होतं गाणं तो? हा, प्यार का वादा आधा आधा काहीतरी असं होतं. तो आधा वो देंगे, आधा मैं दूंगा. पंचायत में जाने के बाद सिर्फ 6 बल्ब दिए उन्हों लगाने के लिए. अभी तक कुछ भी नहीं करे उन्हों. और हमारे मेरे खुद के पैसे से मैंने वहाँ पे मरूम डालो, मेरे जेब के पैसे से. नहीं, हमारे निरीक्षक हैं गोविंद देशमुख, वो आएंगे कल आपके पास और उसका इंतजाम हो जाएगा. ये पुढच्या वर्षी करू. 6 साल गए बेटा. नहीं, कर लेंगे. ये काले कलर में इसलिए दिया है क्या? इनका हे निषेधाचा रंग असतो हा, तसं नाही ना. हाँ नहीं, ठीक है, ये कर लेंगे. महबूब नगर में भी जो काम है वो सारे काम ये आने वाले दिनों में कर लेंगे. गोविंद देशमुख हे देतो तुम्हाला, तुम्ही बघून या आणि त्याचं एस्टिमेट वगैरे करून घ्या. त्यामुळं यापेक्षा अधिक भाष्य न करता या विकास कामांच्या शुभेच्छा आपल्या सगळ्यांना या निमित्ताने व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.